आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. आपण उच्च शिक्षित आहात. हो सर. आणि विशेष म्हणजे सामाजिक जाण असणाऱ्या तरुण देखील आहात. काय आज महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या रिंगणात आपण प्रभाग क्रमांक 4 मध्ये अपक्ष म्हणून उभे राहिले. हो सर. काय भूमिका आहे आपली जनतेसमोर, कशा पद्धतीने जाणार? 2 दिवस ते 3 दिवस निवडणुकीच्या राहिलेले, काय संवाद साधणार तुम्ही? सर, मी ओरिजिनल म्हणजे समाजसेवक आहे. तर समाजसेवकाचं काम म्हणजे मी एवढं काम केलं बऱ्यापैकी. खूप ठिकाणी रोड नाल्यासाठी झटलो, कंपाऊंडरसाठी झटलो, जे की समाज मंदिर आहेत जिथं लोक घाण करतात. पण इथं मला असं निदर्शनास आलं की आपण कंटिन्यू 6-6 महिने 1-1 वर्ष मागे जर राहिलो ते काम होत नाहीये. समाजसेवकाला ह्या अडचणी येत आहेत, मलाच नाही प्रत्येक युवा समाजसेवकाला ह्या अडचणी येत आहेत. त्यामुळे मी असं ठरवलं यावेळेस की बाबा आपण नगरसेवकाच्या पदासाठी उभं टाकावे, जेणेकरून आपल्याकडे पद आले आपल्याला कोणाच्या दारात जायचं काम नाही. आपण पहिले समाजसेवक आहेत. त्यामध्ये जर आपल्या नगरसेवक जर मायबाप जनतेनं ताईनं आईनं मिळून जर आपल्याला नगरसेवक पदावर बसवलं तर आपण 100% त्या कामाला मार्गी लावू शकतो. कारण एक हाती सत्ता येते. समाजसेवक तोच नगरसेवक राहिल्यानंतर याच्या त्याच्या मायबाप जनतेला याच्या त्याच्या दाराला जायचं काम पडणार नाही, याला त्याला म्हणायचं काम पडणार नाही. थेट मायबाप जनता ते मी. त्यामध्ये मी 100% एवढे आश्वासन देतो की मी या 5 वर्षामध्ये, उद्या जर नगरसेवक मी झालो तर इथून पुढे 5 वर्षामध्ये कोणत्याही मायबाप जनतेला, कोणत्याही आजी असो, युवा पिढी असो, तरुण मुलाला सुद्धा या नगरसेवका अंतर्गत जेवढे काम येतात त्या कामाबाबतीत कुठेही त्यांना अडथळा येऊ देणार नाही, कुठेही त्यांना त्रास होऊ देणार नाही. आणि सर, दुसरी गोष्ट म्हणजे काय माहितीये का, ह्यावेळेस की नगरसेवक हे पदसेवक आहे. पैशावाल्या लोकांनी येऊन त्यांना काय केलंय की कमर्शियल नाही, त्याला नगरसेवकाचं नेतापद केलं. म्हणजे जो सेवक आहे तो नेता झालाय. आज सेवकाचं काम काय की प्रत्येक कॉलनीतल्या माणसांना फोन लावणं, काका काय अडचण आहे का, घंटा गाडी येते का, आमची नाली साफ करायला लोक येत आहेत का, रोड साफ करायला लेडीज येत आहेत का, की कुठं तुम्हाला काही प्रॉब्लेम येत आहे का, मेडिकल प्रॉब्लेम येत आहेत का, पाण्याची समस्या असो, लाईटची समस्या असो. सर, आपल्या वार्ड क्रमांक 4 मध्ये एवढा लोड वाढलेला आहे लाईटचा. एक सांगायची गोष्ट म्हणजे लाईटचा एक विषय काढला. लाईटच्या एवढा समस्या वाढलेल्या आहेत की कंटिन्यू दिवसातून 2-3 वेळेस लाईट जाते. लोक लाईट साठी परेशान आहेत. 8-8 दिवस, 15-15 दिवस पाणी येत नाही. हे जे सुरळीत जे पण आहे तो नाही राहिला. का नाही राहिला की नगरसेवकाचं लक्ष नाही राहिलं जनतेवर. पद आलं की 5 वर्ष जनतेच्या संपर्कात नाही राहायचं, जनतेने त्याच्या दारात यायचं, त्यानं दारात जायचं नाही. हे चुकीची भावना झाली आहे की मी यासाठी 5 वर्षातून एकदा यायचं, धनवर्षाव करायचा. कॉन्ट्रॅक्टर लोक येत आहेत, पैशावाले लोक येत आहेत. 5 वर्षातून एकदा धनवर्षाव करायचा, जनता त्याच्यात खुश राहते आणि 5 वर्षानंतर जनतेला त्याच्या दारात जाऊन उभं टाकावं लागतं. अशा ठिकाणी भरपूर निदर्शनास आलं की मायबाप जनता दारात जाते नगरसेवकाच्या, तर वॉचमॅन म्हणतो, लोक म्हणतात की साहेब घरी नाहीत, नंतर या. ही गोष्ट झाली नाही पाहिजे. थेट नगरसेवकासोबतच कॉन्टॅक्ट झाला पाहिजे. आणि मायबाप जनतेला हीच विनंती आहे की जो माणूस तुमच्या कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये आहे, तुम्ही डायरेक्ट त्याला बोलू शकता हक्कानं. अशाच माणसाला तुम्ही मतदान करा. काय आव्हान काय करा? आव्हान माझं एकच आहे की यावेळेस पैशाचा पाऊस भरपूर पडणार आहे सर वार्ड क्रमांक 4 मध्ये. आणि वार्ड क्रमांक 4 मध्ये पैशाचा पाऊस पडू द्या, पण मायबाप जनता एवढं दाखवून द्या सगळ्यांना की यावेळेस खरंच नवीन चेहरे आणि काम करणाऱ्यालाच तुम्ही मत द्या. कारण बॅलेट मशीन कशी कोणी येणार नाही, तिथं तुम्हीच राहणार. फक्त तिथे गेल्यावर एकच विचार करा की कोण कामाला येणार आहे कोण का नाही. आज सर म्हणत नाही, जेवढा जरी आपण समजा धरलं लमसम, आज वाटप 2000 रुपये जरी वाटप झालं तर 2000 रुपये वाटप जर आपण 5 वर्षाचं कॅल्क्युलेशन आलं ना, रोजचा 90 पैसे येतोय. आणि 90 पैसे तुमची व्हॅल्यू आहे का रोजची सर? मायबाप जनतेला एवढंच आहे की तुम्हाला पैशावर तोलतायत आज, तर त्यांना दाखवून द्या की आम्ही पैशावर नाही येत, आम्ही काम करणाऱ्याच महाग आहेत. मायबाप जनतेला ह्यावेळेस हीच विनंती आहे. मायबाप जनता, मी शुभम हरिभाऊगिरी आपल्या वार्ड क्रमांक 4 मधून ओबीसी पुरुष मधून उभा आहे. माझं चिन्ह आहे पाकिट चिन्ह आहे. माझं 5 नंबरला, माझा 5 नंबरचं पिवळ्या कलर मध्ये जे आहे त्या पिवळ्या कलर मध्ये माझं 5 नंबरचं बटन आहे. ते 5 नंबरचं बटन दाबून मला ह्यावेळेस भरघोस मताने विजयी करा. हीच विनंती, हेच आशीर्वाद तुमचा माझ्या पाठीशी राहू द्या.